नमस्कार, महाराष्ट्र समाचार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काँग्रेसमध्ये नवचैतन्य आणण्यासाठी जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांचा पुढाकार. नवीन काँग्रेस भवन उभारणी, जनसंपर्क अभियान आणि संघटन बळकटीवर भर. प्रतिनिधी परवेश शेख, परभणी. परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेत नवचैतन्य निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांना गती दिली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करणे, जनसंपर्क वाढवणे आणि जनतेच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून लढा उभारणे या उद्देशानं त्यांनी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सक्रिय होण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुकांमध्ये चुरशीची स्पर्धा असतानाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षात नुकताच प्रवेश करूनही त्यांना ही महत्वाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने देशभरात संघटन सुदृढ करण्यासाठी संघटन सृजन अभियान राबवण्यात आले. या अभियानाअंतर्गत विधानसभा निहाय कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यात आल्या. किमान 3 वर्षापासून पक्षात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यालाच जिल्हाध्यक्ष पदाची संधी दिली जाईल अशी भूमिका केंद्रीय निरीक्षकांनी व्यक्त केली होती. मात्र विविध नावांचा विचार केल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने बाबाजानी दुर्राणी यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांची जिल्हाध्यक्षपदी फेरनियुक्ती केली. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाला पक्षश्रेष्ठींनी दिलेली ही मोठी दाद मानली जात आहे. दरम्यान परभणी शहरातील शनिवार बाजार परिसरातील जुने काँग्रेस भवन अनेक वर्षापासून जीर्ण अवस्थेत आहे. या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी पूर्वी अनेक जिल्हाध्यक्ष झाले, मात्र काँग्रेस भवन उभारणीचे काम प्रत्यक्षात सुरू होऊ शकले नाही. बाबाजानी दुर्राणी यांनी स्वतः पुढाकार घेत नवीन काँग्रेस भवन उभारण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी आणि शहर जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या संयुक्त पुढाकारातून नव्या काँग्रेस भवनाच्या उभारणीचे भूमिपूजन काही दिवसापूर्वी संपन्न झाले. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये या निर्णयाचे स्वागत होत असून दुर्राणी यांच्या कामकाजाचे कौतुकही व्यक्त केले जात आहे. याशिवाय जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेत नवसंजीवनी आणण्यासाठी दुर्राणी सातत्याने जनतेच्या प्रश्नांवर आंदोलने आणि जनजागृती कार्यक्रम राबवत आहेत. नुकतेच दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ पाथरी येथे त्यांच्या नेतृत्वाखाली भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनाला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्ष संघटन विस्तार आणि जनसंपर्क अभियानाचा आढावा घेण्यासाठी नुकतीच परभणीत बैठक पार पडली. या बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव तथा मराठवाडा प्रभारी रेहाना रियाज चिस्ती, प्रदेश सचिव स्मिता शहापूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत प्रत्येक पदाधिकाऱ्यानं जनतेशी सातत्याने संपर्क ठेवून एकंदरीत ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हा काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नवीन काँग्रेस भवनाची उभारणी, संघटन विस्तार, जनसंपर्क अभियान आणि जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका या माध्यमातून काँग्रेसला पुन्हा बळकटी देण्याचा प्रयत्न सुरू असून आगामी काळात जिल्ह्यात पक्ष अधिक सक्षमपणे उभा राहील असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. प्रतिनिधी परवेश शेख, परभणी.